चौखट पे चल के आज चारों गुड मॉर्निंग मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या चॅनलमध्ये लाईफ इज ॲडव्हेंचर. तर मित्रांनो, आजही तुमच्यासाठी एक नवीन ॲडव्हेंचर घेऊन आलो आहे. माझ्या गेटअपवरून तुम्हाला समजलं असेल की हे पुन्हा एकदा सायकलिंग ॲडव्हेंचर आहे. पण मित्रांनो, आजची राईड ही खूप स्पेशल होणार आहे, कारण आज आहे रामनवमी. तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही एका राम मंदिरात जाणार आहे. पण आमच्याकडे 2 डेस्टिनेशन होते. एक तर भोरचा राजवाडा, तिथे एक खूप मोठं राम मंदिर आहे, आणि दुसरं फलटणचा एक निंबाळकरांचा राजवाडा. तर तिथे एक खूप सुंदर राम मंदिर आहे. तर आम्ही डिस्टन्स वाईज थोडंसं लॉंग डिस्टन्सचा राजवाडा चॉईस केला, फलटणचा. तर आजची आपली राईड फलटण राम मंदिर अशी असणार आहे. खूप सुंदर राईड होणार आहे मित्रांनो. फलटण हे ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे शिरोळपासून, आणि फक्त आम्ही वन साईडच राईड करणार आहे. रिटर्न आम्ही फक्त गाडीमध्ये सायकल टाकून येणार आहे, कारण वातावरण खूप म्हणजे ऊन खूप येणार आहे. तर उन्हामुळं आम्ही रिटर्नची राईड नाही करणार. सो करूया एन्जॉय. चला तर मग पुन्हा एकदा सायकलिंग राईड राम मंदिर. जय श्रीराम. पाच वाजता निघायचा प्लॅन होता आमचा. सर्व इथं जमलेले, काही मेंबर्स राहिलेत, त्यामुळे आम्ही थांबलोय. थोड्याच वेळात राईडला सुरुवात करू. तर करा एन्जॉय तुमच्यासोबत. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण गिरेपर्यंत पोहोचलेलो आहे. टोटल आपल्याला 60 किलोमीटर करायचं. तर पहिला वॉटरिंग पॉईंट म्हणून सगळ्यांनी इथे एक रेस्ट घेतलेली, आणि थोड्या वेळात परत तर फलटण हे शहर खूप गजबजलेलं आणि मोठं शहर आहे, आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर आहे. तर ॲक्च्युली ऐतिहासिक एक संदर्भ द्यायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराणी सईबाई यांचे माहेर, आणि निंबाळकरांचा वाडा वगैरे, ह्या खूपच ऐतिहासिक गोष्टी या शहरामध्ये आहेत. तर आपण थोड्याच वेळात भेट देणार आहे. चला तर मग करूया एन्जॉय. जय श्रीराम. जय श्रीराम. लालू शेठ हे आमचे वर्गमित्र, आणि आता अर्धी राईड करून परत जाण्याचा त्यांचा प्लॅन आहे. पण आम्ही असं करून देणार नाही. पूर्ण ब्लॉग त्यांच्यासोबत करण्याची आमची इच्छा आहे. काय म्हणायचं? माझी इच्छा आहे. हां, मग करायचं. पीठ का सवाल. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. इंटरव्ह्यू का अमोलचा?
अमोल रेडी असतो इंटरव्ह्यूला नेहमी. हे आपले मेंबर रमेश सर. जय श्रीराम. जय श्रीराम. हे बाईकवर आपल्या सोबत आलेले आहेत विथ प्रिन्स. प्रिन्स काय बॅडमिंटनला गेला नाही तोच? नाही गेला सर, तुमच्यामुळे. आणि खूप दिवसांनी आपल्यासोबत आलेले किरण सर. ॲक्च्युली त्यांची सासूरवाडी आहे म्हणून आम्ही प्लॅन तिथं केलेलं आहे की तिथं आमची सोय म्हणजे ऑलरेडी तुमची खाण्यापिण्याची सर्व सोय झालेलं आहे. आमच्या सौ पण तिकडे येणार अरेंजमेंटसाठी. नवीन सायकल आपल्यासोबत आलेली आहे टोरंटो. देशमुख सरांनी आता एक नवीन सायकल घेतलेली आहे. अभिनंदन सर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण जवळपास लोणंद च्या जवळ आलेलो आहे. अमोल शेठ आपल्याबरोबर राईड करतात. त्यांची आज रामनवमीची पूजा आहे. तर अमोल शेठ पूर्ण राईड करणार का माघारी जाणार आहे तुम्ही? माघारी जाणार आहे. रामनवमी सेलिब्रेशन करण्यासाठी गडबड आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी आलेलो आहे. असं बरोबर नाही, पण तुम्ही सायकल राईड अर्ध्यातून सोडून जाता म्हणजे. इथून पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. हॅपी जर्नी. नमस्कार मित्रांनो. तर पोचलो आहे आपण लोणंदमध्ये. 50% राईड आपली कंप्लीट झाली आणि लोणंदमध्ये आपण भेटलो आहे रासकर सरांना. नमस्कार सर. नमस्कार. किती वेळ राहिला अजून? किती वेळ लागेल? किलोमीटर अर्धा तास. अर्धा तास लागेल फक्त. हो. ओके. आणि अर्धा तास राहिला आहे, पण अमोल सरांचं म्हणणं आहे की त्यांना परत जायचं आहे. मग बरोबर वाटतं का अमोल सर? मला तर बरोबर वाटतं. तुमच्या तिकडं सोपं आहे, इकडे अवघड आहे. अवघड वाटून लगेच येऊ आपण इथे थांबलोय जरा नाश्ता करायला. शिरा आणि पोहे हे दे आम्हाला. एक शिरा पोहे. शिरा पोहे नाही, शिरा पोहे नाही, शिरा आणि उपमा. मला शिरा पोहे सर, मला पोहे नको. नाही आता नाश्ता पूर्ण झालेला आहे. सगळे नाश्ता करून परत निघालेले आहेत राईडला. रासकर सर आपले लोणंदचे आहेत, तर ते प्रत्येक वेळी इकडच्या राईडला आपल्याला भेटतात आणि आपल्याबरोबर जेवढी जमेल तेवढी राईड करतात. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. आणि सर येत जा आमच्याबरोबर असंच. थोडं आम्हाला एनकरेजमेंट वाटतं. नक्की नक्की. ठीक आहे.
मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय काळजमध्ये. तर इथून पुढं 10 ते 15 किलोमीटर फलटण आहे. थोड्याच वेळात आपण डेस्टिनेशनला पोहोचू राम मंदिरात. आणि आय होप तुम्ही करत असाल एन्जॉय राईड. सगळे मेंबर्स आपल्या इथं थांबलेत झाडाखाली. आणि लालू संतोष परत गेला चला करूया मग एन्जॉय राईड. आपण पोचलो आता फलटणमध्ये. फलटणच्या कॉर्नरला थांबलो आणि 5 मिनिटातच आपण मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहे. मित्रांनो, तर पोचलो आता आपण राम मंदिर फलटण. हा वाडा आहे निंबाळकरांचा, खूप मोठा वाडा. आणि या वाड्यामध्येच हे राम मंदिर आहे. आम्ही सगळे पोचलो आहे, सायकली इथं लावलेल्या आहेत. आणि चला आता दर्शन घेऊया. सकाळचे 9 वाजलेत. आम्ही सकाळी 5:30 वाजता राईड सुरू केली होती. तर 3-3.5 तासामध्ये आम्ही ही राईड कंप्लीट केली. अपेक्षेपेक्षा आम्ही लवकरच उरकलो. अर्धा तास लवकर उरकलेलं आहे. कारण उन्हाचा तडाखा पण खूप आहे, त्यामुळं खूप चांगल्या प्रकारे सायकलिंग राईड झाली. चला दर्शन. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम जास्त नाही आहे. दर्शन घेऊया. जय श्रीराम मंडळी आमचे लाईनमध्ये उभे. जय श्रीराम. जय श्रीराम. आँखों के पानी से थोड्याच वेळात दर्शन होईल. मेरे आंसू के प्रभु के काम आए. जय श्रीराम. पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो।
देवाचं मंदिर आहे. छान मंदिर आहे. शिरवळ सायकलिंग क्लबची आज रामनवमी स्पेशल अशी आपण सायकल राईड केली आहे. साधारण 60 किलोमीटर सायकल चालवून आपण शिरवळहून फलटणला आलो आहे. फलटणचं हे अतिशय सुंदर असं राम मंदिर आहे. आज रामनवमी आहे, त्यानिमित्त आम्ही दर्शनाला आलो आहे आणि आम्हाला खूप छान दर्शन मिळालं. आमची राईड आहे आत्तापर्यंत खूप छान कम्फर्टेबल झाली. रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. आज शिरवळ जिमखाना रामनवमीनिमित्त आम्ही फलटण या रामनगरीमध्ये आलो आहे. आमच्या शिरवळ जिमखान्याचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व सभासद या राईडचा आनंद घेत आहे. आणि रामनवमीनिमित्त आम्ही शिरवळ जिमखाना वारंवार सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, पण सायकल चालवा, निरोगी राहा हे संदेश देत आम्ही फलटण ह्या रामनगरीमध्ये आलो आहे आणि हा संदेश आम्ही सर्वत्र देत आहे. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. किरण काहीतरी बोलणार आहे. बोल. सासूरवाडीला आलोय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छान दर्शन झालेलं आहे आणि इथं शंकराच्या मंदिराचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि आता किरणच्या घरी आम्ही चाललो आहे. किरणची सासूरवाडी इथं. किरणनी नाश्त्याची सोय वगैरे इथं केलेली. 5-10 मिनटं इथं थांबून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. चला तर मित्रांनो, राईड कंप्लीट झाली आपली आणि किरणच्या सासूरवाडीला आलो होतो आपण. मस्त नाश्ता झालेला आहे. तर किरण आता सायकल Thank you so much everyone for coming and having breakfast. Thank you so much. ओके, चलो बाय बाय. जय श्री राम बोलो, जय श्री राम. 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 हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. तर मित्रांनो, तर आता आपली राईड कंप्लीट झालेली आणि मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर किरणच्या घरी नाश्ता करून आम्ही निघालो आहे. आता रिटर्न जसं तुम्हाला सांगितलं तसं आम्ही एक 407 आयशर बुक केली होती गाडी. त्याच्यामध्ये आम्ही सर्व सायकल टाकलेले आहे आणि याच गाडीत बसून आम्ही आता शिरवळला जाणार. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कळवा. लाईक करा, आवडलं तर कमेंट करा नक्की, तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर. आणि नवीन अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत राहा असेच आणि एन्जॉय करा आमची सायकलिंग राईड, सायकलिंग जर्नी. आणि याचसोबत आणखी ॲडव्हेंचर पण घेऊन येणार आहे. तर चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.